श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. हे स्वामी राया, आमचे जीवन तूच चालवतोस. कर्मांनुसार वाट्याला समस्या येतात, पण हो, त्यातूनही तूच आम्हाला शिकवतोस आणि अलगद त्यातून बाहेर देखील काढतोस. त्यातून अनुभव देतोस आणि आमचा विकासही तूच करतोस. हे माऊली, तुझ्या या कृपेसाठी मनापासून अनंत अनंत कोटी कोटी धन्यवाद. असेच आमच्या पाठीशी तू सदैव राहा, कारण या जगात तुझ्या विना आम्हाला दुसरं कोणीही नाही. तुझ्या विना आम्हाला दुसरं कोणीही नाही. तूच आहे आमचा आधार, म्हणूनच घेत नाही आम्ही संकटात माघार. तूच आहे आमचा आधार, म्हणूनच घेत नाही आम्ही संकटात माघार. तुझ्या या कृपेसाठी कायमच मानू आम्ही तुझे आभार. कायमच मानू आम्ही तुझे आभार. आज स्वामी महाराजांना कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून 2 तोडक्या मोडक्या ओळी लिहिल्या, पण त्याचाही स्वामी स्वीकार करतील अशी माझी खात्री आहे. आणि असेच आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहावे असं वाटत असेल तर स्वामी संदेश ऐकणं, ते समजून घेणं व ते आचरणात आणणं देखील महत्त्वाचं असतं. मग बघा कसं अवघड वाटणारं आयुष्य अगदी सोपं होऊन जातं. तुमच्यासाठीचा स्वामी संदेश जाणून घेण्यासाठी तुम्हाला नेहमीप्रमाणे एकच काम करायचं आहे. तुमच्या समोर जे स्वामींचे 3 फोटो दिसत आहे त्यापैकी एक फोटो तुमच्यासाठी निवडायचा आहे. एका फोटोला स्पर्श करायचा आहे आणि मग खास तुमच्यासाठी स्वामी काय सांगत आहे हे जाणून घ्यायचं आहे. तर चला, मी आशा करते की तुम्ही तुमच्यासाठीचा अंक, तुमच्यासाठीचा फोटो निवडला असेल. तर तुमच्यासाठीचा स्वामी संदेशही आता मी सांगते. ज्यांनी 2 नंबरचा फोटो निवडला त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते बघूया. स्वामी अशा भक्तांना सांगत आहे की तुझ्यासमोर असलेली ही महान शक्ती आहे. अरे, तुझ्यासमोर असलेली ही महान शक्ती आहे आणि आमच्या पुढे सगळं काही नश्वर आहे आणि सगळ्यांचीच किंमत आमच्यासमोर शून्य आहे. म्हणूनच आमच्यातल्या ह्या दिव्य शक्तीला ओळख आणि एकदा स्पर्श करून बघ. आमचं नाव तुझ्या ओठांवर आणून बघ. मग बघ ही शक्ती तुझ्याकडे कशी आकर्षित होते ते. आणि एकदा की तुझ्याकडे आमची ही शक्ती आकर्षित झाली की आम्ही तुझ्यामध्ये विलीन होऊन जाऊ. तुला विश्वास ठेवायचा तर आमच्यावर ठेव, कारण हे जग विश्वासाच्या लायकीचंच नाही. जितक्या लवकर तू ह्या जगावर विश्वास ठेवशील तितक्याच लवकर तुला विश्वासघाताला सामोरं जावं लागेल. आणि म्हणूनच तू इतरांवर विश्वास ठेवण्यापेक्षा तू आमच्यावर विश्वास ठेव. आम्ही आमच्या भक्तांचा विश्वासघात कधीही होऊ देत नाही. म्हणूनच तुला सांगतोय, तू फक्त विश्वास जागव मनात, मग तुझी परिस्थिती बदलू आम्ही एका क्षणात. अरे, तू पडू नकोस या जगाच्या मोहात. हे जग नेहमीच पाडेल तुला भ्रमात. हे जग नेहमीच पाडेल तुला भ्रमात. म्हणून सांगतोय, तू फक्त आमच्या प्रतीचा जो विश्वास आहे तो मनात जागव. तू फक्त आमच्या प्रतीचा विश्वास मनात जागव. अरे, वचन हे तुझ्या गाठीशी आहे, आम्ही तुझ्या पाठीशी. अरे, वचन हे तुझ्या गाठीशी आहे, आम्ही सदैव तुझ्या पाठीशी. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 3 नंबरचा फोटो निवडला आहे किंवा 3 नंबरच्या फोटोला ज्यांनी स्पर्श केला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते बघूया. स्वामी अशा भक्तांना सांगत आहे की हो तूच. अरे, तुझ्याशीच बोलतोय आम्ही. अरे, जर तू ठरवलं ना तर सगळं काही शक्यच आहे. स्वतःला कधीही तू कमी समजू नकोस, कारण तुला जे जमेल ते कोणाला जमेलच असं नाही. आणि तुला नाहीच जमलं तर आम्ही आहोत, ते आम्ही जमवून आणू. फक्त तू आमच्यावर विश्वास ठेव. स्वतःवरही ठेव आणि आमच्यावरही ठेव. जे तू करायचं ठरवलं आहे त्यावर तू प्रामाणिकपणे मेहनत घे. प्रामाणिकपणे तू प्रयत्न कर. बाकी कसलाच विचार तू करू नकोस. आम्ही आहोत तुझ्यासाठी, पण तू आहे का रे माझ्यासाठी? अरे, आम्ही सदैवच आहोत तुझ्यासाठी, पण तू आहे का रे आमच्यासाठी? कारण भाकरी जशी दोन्ही बाजूने भाजली तरच ती चवदार लागते, त्याचप्रमाणे जीवनातही नाती ही दोन्ही बाजूने निभावली तरच ती चांगली राहतात. जे आज तुझ्या मनात आहे तेच उद्या तुझ्या नशिबातही राहील. फक्त तू आमचा ध्यास घे. नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा तू सोडली होतीस. तुझे तेही स्वप्न लवकरच साकार होईल. तुझे तेही स्वप्न लवकरच साकार होईल. तू निश्चिंत राहा
आणि आमच्याकडे विश्वासाने पहा. तू निश्चिंत राहा आणि आमच्याकडे विश्वासाने पहा. आम्ही तुला एकच सांगू, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 1 नंबरचा फोटो निवडला होता त्यांच्यासाठी स्वामी काय सांगत आहेत ते आता आपण जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगत आहे की अरे काय पाहतोस आमच्याकडे, अरे काय पाहतोस आमच्याकडे. तुझ्या मनात तर आम्हाला श्रद्धा दिसते, पण हो तुझ्या डोळ्यात मात्र चलबिचल दिसत आहे, अविश्वास दिसत आहे. अरे तुझ्या डोळ्यात आम्हाला ही चलबिचल का दिसते, हा अविश्वास का म्हणून दिसतो. थोड्याशा संकटांनी कुलमडून गेला आणि अपयशाने तर पार तू डगमगू लागलात. अरे तुझे पाय कितीही डगमगले आणि तू कितीही कोलमडलास तरीही एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझे हे डगमगणारे पाय आम्ही घट्ट रोखून ठेवले. तू पडणार नाही रे बाळा. आमच्यावर ठेवलेला विश्वास कधीच वाया जात नाही. आमच्यावर ठेवलेला विश्वास कधीच वाया जात नाही. त्यामुळे तुझ्या मनात शंका आणू नकोस. तुझी इच्छा पूर्ण होणारच आहे हा विश्वास मनात ठेव. आणि तुझी जी चिंता आहे, जे संकट आहे ते माझ्यावर निशंकपणे सोपवून दे. आणि तू फक्त तुझं चांगलं कर्म कर, म्हणजे तुला त्याचं फळही चांगलंच मिळणार. अरे जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो ना, जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो ना, तो कधीच कमी पडत नाही. तुझं दुःख सगळ्यांसमोर सांगू नको रे. तुझं दुःख सगळ्यांसमोर सांगू नको, कारण तुझ्या दुःखाची कदर करणारे अगदी बोटावर मोजण्या इतकेच आहे. तुझ्या दुःखाची कदर करणारे अगदी बोटावर मोजण्या इतकेच आहे. म्हणूनच जे बोटावर मोजण्या इतके तुझे लोक आहे ना, त्यांची देखील तू काळजी घे. त्या लोकांची तू जाणीव ठेव आणि अशा लोकांना तू कधी अंतर देऊ नकोस. आणि हो, अरे अशी लोक नसतीलही तुझ्याकडे तरीही तू काळजी करू नकोस, कारण आम्ही सदैव तुझ्या सोबत आहोत हे मात्र तू विसरू नको. तुझ्या डोळ्यात जेव्हा जेव्हा अश्रू येतील तेव्हा तेव्हा हे अश्रू ढाळत असताना एक विचार कर की तू कोणासमोर तुझे हे अश्रू ढाळत आहे, कारण इथे तुझ्या अश्रूंची, तुझ्या दुःखाची कदर कुणालाही नाही. वरवर तुझं सांत्वन करणारे तुझ्या पाठीमागे तुझ्यावर हसणारही आहे, पण हे तुला ठाऊक नाही आणि हे आम्ही आमच्या उघड्या डोळ्यांनी पाहतोय. म्हणूनच तुला सांगतोय की विश्वास ठेवताना जरा जपून. अरे तुला हे जीवन दिले आम्ही, तुला हे जीवन दिले आम्ही, तर सांभाळणारही आम्हीच, म्हणून आशा नाही तर विश्वास ठेव. आशा नाही तर विश्वास ठेव. दुःख निवारणारही आम्हीच, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, स्वामींनी जे काही संदेश आपल्याला सांगितलेले आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, त्यातून आपल्याला एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे की कितीही परिस्थिती वाईट आली, कितीही आयुष्यामध्ये अडथळे आले, तरीही आपल्या मनामधला जो विश्वास आहे स्वामींप्रती तो कधीही ढासळता कामा नये. येतात आयुष्यामध्ये चढ उतार, परंतु चढ उतार आले की मगच तर खरं आपल्या विश्वासाची परीक्षा होत असते आणि ह्या परीक्षेत आपल्याला उत्तीर्ण व्हायचं असतं. जो भक्त ह्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतो तो भक्त स्वामींपासून कधीही दूर जात नाही, कारण स्वामींना त्याने जिंकलेलं असतं. आणि ज्या भक्ताच्या मनामध्ये स्वामींनी स्वतःचं स्थान निर्माण केलेलं असतं अशा भक्ताचं कधीही वाईट होत नसतं. त्यामुळे फक्त विश्वास ठेवा, कारण हे जग देखील विश्वासावरच चाललेलं आहे. आणि स्वामी म्हटलं तर स्वामी तर ब्रह्मांड नायक आहे. स्वामींवर जर आपण डोळे झाकून विश्वास ठेवायला हवा, कारण हा जन्म त्यांनीच आपल्याला दिलेला आहे. तर नक्कीच ह्या जन्माचा सांभाळ करण्याची जबाबदारी देखील त्यांच्यावरच आहे आणि स्वामी जबाबदारी कधीही नाकारत नाही. त्यामुळे फक्त स्वामींवर डोळे झाकून विश्वास ठेवा आणि मगच मिळेल तुम्हाला सुखाचा मेवा. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन जे आहे ते प्रेस करायला विसरू नका, कारण आपल्या चॅनलवर रोजच नवीन स्वामी संदेश येत असतात आणि ते ऐकल्यामुळे आपल्या जीवनाला एक नवीन प्रकारचा आकार मिळत असतो आणि स्वामींचा आशीर्वादही प्राप्त होत असतो. तर पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.